मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. दुसरा प्रभात पुरस्कार सोहळ्यात सुलोचना दिदी यांना प्रभात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते विक्रम गोखले, वात्र टीकाकार रामदास फुटाणे, माजी आमदार उल्हास पवार, विवेक दामले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रभात काळाशी प्रत्यक्ष निगडीत असणाऱ्या बबनराव वाळवेकर व दत्तोबा भडाळे या दोघांना प्रभातचे शिलेदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रभात काळात अस्तित्वात असलेल्या आर्यन थिएटर पुणे, विजयानंद थिएटर नाशिक, सेंट्रल प्लाझा टॉकीज मुंबई आदींना प्रभात कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ट्री चित्रपटाला प्रभात विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. सुलोचना दिदी म्हणाल्या, लहानपणी गावाकडे थिएटर नसायचे, तिथे तंबूत चित्रपट दाखवले जायचे. तेव्हा पाहिलेला प्रभातचा सिंहगड हा चित्रपट आजही आठवतो. पुण्यात आल्यावर जीवाचा सखा हा चित्रपट तर पूर्णपणे प्रभात फिल्म कंपनीतच चित्रित झाला होता. त्यानंतर गजगौरी आणि आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालेला प्रभात पुरस्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदानासाठी आता परवाना आवश्यक असणार आहे. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दिनांक 20 आणि 21 जून रोजी शहरात दाखल होणार आहे. या पालखी मार्गावर भाविकांना दानशूर व्यक्तींकडून अन्नदान केले जाते. अन्नदानासाठी अन्न परवाना विभागाकडून नोंदणी पत्र घेणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले आहे. पालखीतील भाविकांना मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मार्गावर संस्था, सार्वजनिक मंडळे, खासगी कंपन्या, व्यावसायिक व भाविकांच्या मार्फत जे मोफत अन्नदान केले जाते त्यांना अन्न व औषध प्रशासन परवाना क्रमांक घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्रशासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच 100 रुपये फी भरून नोंदणी परवाना क्रमांक घ्यावा, असे आवाहन अन्न व प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. पालखी मार्गावर व परिसरात विविध प्रकारचे हॉटेल, स्वीट मार्ट, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ, चहा, रसवंती गृह यामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणारे अन्नपदार्थ रोजचे रोज तयार करावेत. तसेच अन्न झाकून ठेवावे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरात व्यावसायिकांनी स्वच्छता ठेवावी, यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी पिण्याचे पाणी महापालिकेच्या नळाचेच वापरावे. सर्व अन्नदान करणाऱ्या संस्था, व्यक्तींनी भाविकांनी वाटप केलेल्या अन्नाचा अपव्यय, नासाडी होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन संजय शिंदे यांनी केले आहे. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA
BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। हास्य हा मन शुद्ध ठेवणारा योग आहे असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले। लोकमान्य हास्ययोग संघातर्फे आयोजित पुणे हास्ययोग परिषदेचे उद्घाटन डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। हास्ययोग चळवळीचे प्रणेते डॉक्टर मदन कटारिया, माधुरी कटारिया, सुभाष देसाई, विठ्ठल काटे यावेळी उपस्थित होते। डॉक्टर रामचंद्र देखणे म्हणाले, एखादा योग ज्याप्रमाणे माणसाला शारीरिकदृष्ट्या सदृढ ठेवतो त्याप्रमाणे हास्ययोगामुळे संपूर्ण इंद्रियांचा व्यायाम होतो। हसण्यामुळे मनाचा व्यायाम होतो। हसण्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे। डॉक्टर मदन कटारिया म्हणाले, मनाचा व्यायाम म्हणजे दिलखुलास हास्य, कळकळून हसण्यासारखा दुसरा व्यायाम नाही। परंतु या संदर्भात आजही सर्वसामान्यांमध्ये जागृती झालेली नाही। हसण्याचा शास्त्रीय उपयोग तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। मतदान प्रक्रियेवरील नियंत्रण अजूनही स्वतंत्र व निपक्ष होत नाही अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली। कार्यकर्ता पत्रकार संजय संगवई आणि श्रावण मोडक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित राजकारणाचे नवे संदर्भ, नवी आव्हाने या विचार मंथनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या। इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित, राजकीय विश्लेषक प्राध्यापक जयदेव डोळे आणि शाश्वत विकास न्यासच्या सुनीती सूर उपस्थित होते। पाटकर म्हणाल्या, विकासाचे रूप घेऊन समोर येणारी प्रतिगामी आव्हाने पाहता जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडे जाणे गरजेचे वाटते। पर्यायी राजकारण म्हणजे केवळ पक्षीय राजकारण नव्हे तर सातत्याने केलेला प्रभावी हस्तक्षेपही उपयोगी ठरू शकतो। प्राध्यापक डोळे म्हणाले, बदलत्या राजकीय चित्रामध्ये आता माध्यमे पूर्णतः उद्योग समूह आणि राजकीय नेतृत्वाच्या ताब्यात जात आहेत। वैचारिक स्वातंत्र्याच्या दीर्घ परंपरेची गळचेपी होत आहे। अशा वेळी पर्यायी माध्यम हे प्रभावी साधन म्हणून उभे करत ते मोठ्या समूहापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। बडा बागायतदारांनी महार समाजाची गिळंकृत केलेली जमीन परत करावी अशी मागणी अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीतर्फे करण्यात आली। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, कार्याध्यक्ष विकास कुंभार, सागर वाघोले आदी उपस्थित होते। मौजे मांजरी बुद्रुक येथे दलित समाजाची 150 एकर बागायती जमीन आहे। ही जमीन इंग्रजांच्या काळात गावातील कामे केल्याबद्दल बहाल करण्यात आली होती। मात्र 1926 साली यातील काही जमीन पाटबंधारे विभागाने ड्रेनेजसाठी घेतली। त्यानंतर सर्व बागायतदार लोकांनी या जमिनी त्यांच्याच ताब्यात ठेवल्याने दलितांकडे कोणत्याही प्रकारचे उदरनिर्वाहाचे साधन उरले नाही। याकरिता वेळोवेळी आंदोलने करून ही जमीन परत मिळवण्याकरिता प्रयत्न करण्यात आले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत। याशिवाय मधल्या काळात पाटबंधारे विभागाने ही जमीन शरद पवार यांना दिली। त्यामुळे ही जमीन पुन्हा आम्हाला मिळावी आणि सत्ताधारी लोकांनीच जमीन गिळंकृत केली तर आम्ही जगायचे कसे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। आम्हाला न्याय मिळावा याकरिता यापूर्वी 23 मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले, मात्र याची शासनाने दखल घेतली नाही। तरी 11 जून पासून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले।
महार समाजाची 150 एकर जमीन जिचं मूल्य 500 कोटीच्या वर आहे अशी जमीन मांजरी बुद्रुक गावातील बड्या बागायतदारांनी गिळंकृत केलेली आहे। इंग्रजांच्या काळात सन 1870 साली सर्वे नंबर 2, 3, 4, 5 आणि 24 अशी जमीन महार समाजाला गावकीच्या कारभाराबद्दल प्रदान करण्यात आली होती उदरनिर्वाहासाठी। परंतु 1926 साली पाटबंधारे विभागाने सदर जमिनीचं हस्तांतर करून घेतलं 9.34 एकराचं। त्यानंतर सर्व बागायतदार लोकांनी या जमिनी आपल्या ताब्यात ठेवल्यात। तेव्हापासून आज तागायत कुठल्याही प्रकारची उदरनिर्वाह करण्यासाठी या दलित बांधवाकडं एक गुंठासुद्धा जमीन शिल्लक राहिलेली नाही। या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्र काढून संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, आंदोलनं केली, परंतु त्याची दखल घेतली जात नाही आणि आमची सातबारासदरी नोंद लागावी अशी आमची मागणी आहे। आमच्या आत्ता सध्या ताब्यात काहीच नाही। या संदर्भात आम्ही आंदोलनं केलेली आहेत, परंतु शासन दखल घेत नाही, कारण सत्ता ही त्यांचीच आहे। महाराष्ट्र शासनाने याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, परंतु त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि सदर ठिकाणी सुद्धा न्याय मिळाला नाही हे तर आम्ही हायकोर्टामध्ये या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार आहोत। या संदर्भात तरी याची शासनाने त्वरित दखल घ्यावी। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। जयंती पुण्यतिथी निमित्तच आमचे स्मरण होते का असा सवाल जणू शहरातील पुतळे विचारत आहेत। पाहुयात या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत। आजपर्यंत सामाजिक कार्यात अनेकांनी चोखून देऊन काम केले आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढलेले असो अथवा स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या लढाईसाठी लढलेला नेता असो, समाजात आजपर्यंत होऊन गेलेल्या सावरकर, झाशीची राणी, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मान्यवरांचे आपल्या मनात एक अढळ स्थान आहे आणि म्हणूनच त्यापैकी काही व्यक्तींचे पुतळे त्यांची एक आठवण म्हणून उभारले जातात। त्यांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांना हार फुले अर्पण करून छोटेखानी समारंभ ठेवून त्यांच्या आठवणी जागवल्या जातात। मात्र हे कार्यक्रम झाल्यानंतर कित्येक दिवस ते तसेच पुतळ्यावर पाहायला मिळतात। याकडे प्रसिद्धीसाठी हपापलेले कार्यकर्ते पुढारी दुर्लक्ष करतानाच दिसतात। जयंती किंवा पुण्यतिथी आल्यानंतर काही दिवस आधी या पुतळ्यांची साफसफाई केली जाते, पुतळे बसून लख्ख केले जातात। मात्र उरलेले वर्षभर आपण अशा युगपुरुषांची आठवण तरी काढतो का याचा विचार पुढारी कार्यकर्त्यांनीच नव्हे तर महापालिकेनेही करणे आवश्यक आहे। नुसताच आपला नेता म्हणून मिरवण्यापेक्षा त्यांचे विचार, आचार स्वतःच्या कृतीतून दाखवून देत त्यांना मानवंदना देणे आवश्यक आहे। तसेच महानगरपालिकेनेही शहरातील सर्व पुतळ्यांच्या साफसफाई आणि देखभालीची जबाबदारी घेत त्याकरिता कर्मचारी नेमण्याची आवश्यकता आहे। आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा प्रत्यक्षात पुतळ्यांची पाहणी केली असता काही पुतळ्यांच्या आजूबाजूला प्रचंड अस्वच्छता दिसून आली। अनेक पुतळ्यांचे हार कित्येक दिवस काढलेच गेले नसल्याचं निदर्शनास आलं। काही पुतळ्यांच्या समोर असणाऱ्या सुशोभित हिरवळींची जागा केरकचऱ्याने आणि बाटल्या दगडमातीने घेतल्याचे पाहायला मिळाले। काही पुतळ्यांची तर इतकी वाईट अवस्था होती की त्या पुतळ्यांवरील टवके उडाले होते। या सर्वांमध्ये हास्यास्पद बाब अशी की यापैकी अनेक पुतळ्यांना नावेच नाहीत, त्यामुळे एखादी बाहेरच्या राज्यातील व्यक्ती आल्यास त्यांना हा पुतळा कोणाचा असा प्रश्न पडेल। खरं तर ही अतिशय गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण अशा पद्धतीचे शहरात ठिकठिकाणी पुतळे असणे म्हणजेच त्या थोर समाजसेवक क्रांतिकारकांची अवहेलना झाल्यासारखेच आहे। मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। सावरकरांची वाक्य आपल्याला नक्कीच माहिती आहेत। मेरी झाशी नहीं दूंगी ही झाशीची राणी म्हटलेली आहे। एक ना अनेक असे महान थोर व्यक्तिमत्व स्वातंत्र्य सैनिक पुण्यात होऊन गेलेले आहेत आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणा किंवा अनेक समाजातल्या काही काम करणाऱ्या लोकांचे पुण्यामध्ये पुतळे उभारलेले ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मात्र या पुतळ्यांची आज दुरावस्था झालेली आहे हेच आपल्याला बघायला मिळत आहे।
अनेकदा त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. त्या दिवसापुरतंच त्यांचं काम बघितलं जातं, त्यांची आठवण केली जाते. मात्र त्यानंतर आपण हे सगळं विसरून उरलेल्या सगळ्या दिवसांमध्ये ह्या पुतळ्यांकडे काय होते, त्यांची अवस्था काय होती याकडे दुर्लक्ष करतो. अपेक्षा आहे हे पुतळे खरं तर जसे बसवलेले आहेत त्या स्थितीत व्यवस्थित राहिले पाहिजे आणि महानगरपालिकेने तसेच जे पुढारी आहेत जे त्या दिवसापुरते मिरवतात त्यांनीही याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. सुशांत राऊतसह राधिका कुलकर्णी, जनवार्ता न्यूज. जनवार्ताच्या माध्यमातून ही भाग प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. अपेक्षा आहे याबाबत काहीतरी ठोस पावलं उचलून या पुतळ्यांची देखभाल करण्यात येईल. प्रशासनाला जेव्हा जाग येईल तेव्हा येईल, तोपर्यंत ने मजसीने परत मातृभूमीला. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.